श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या GVRE डिझाईन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. आज आहे दिवस तिसरा. आपला आरी वर्कचा बेसिक टू ॲडव्हान्सचा आज तिसरा दिवस आहे. आज आपण शिकणार आहोत की वेगवेगळ्या शेपमध्ये चेन स्टिच कशी करायची. कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की चेन स्टिच कशी करायची, निडल कशी पकडायची किंवा त्याला एंड नॉट कशी मारायची, जरी थ्रेडला कसं यूज करायचं, हे कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 डिरेक्शनने चेन स्टिच कशी करायची ते सुद्धा सांगितलेलं आहे. काल मी तुम्हाला स्ट्रेट लाईनमध्ये चेन स्टिच कशी करायची ते दाखवलेलं आहे. आज मी तुम्हाला इथे एक शेप काढून त्याच्या भोवती चेन स्टिच कशी करायची ते तुम्हाला सांगणार आहे. इथे आता तुम्हाला दिसत असेल की इथे मी एक शेप काढून घेतलेला आहे, एक आकार क्रिएट करून घेतलेला आहे. हा जो तुम्हाला आकार दिसतो याच्यावरती आपल्याला चेन स्टिच करायची आहे. आता तुम्ही इथे बघू शकता की हे जे पॉईंट आहेत, हे जे मेन पॉईंट आहेत ते सुद्धा परफेक्ट यायला हवेत आपल्या चेन स्टिचमध्ये. जर इथून तुमची कर्व लाईन आली किंवा असं पूर्ण सर्कल शेपमध्ये, हाफ सर्कल शेपमध्ये जर तुमची चेन इथे टर्न करत असेल तर मग तो शेप आहे तो पूर्ण बिघडून जातो. कारण हे जे टोक आहे ते परफेक्ट चौकोनमध्ये यायला हवेत. ते कसे यायचे, ते कसे घ्यायचे हेच आज मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि जर तुम्हाला काही क्वेरीज अँड डाऊट्स असतील तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. आता आधी आपण चेन स्टिच करण्यासाठी गोल्डन जरी थ्रेड घेऊयात. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गोल्डन जरी थ्रेडला नॉट कशी मारायची हे सांगितलेलं आहे. तो हातामध्ये कसं पकडायचा ते सुद्धा सांगितलेलं आहे आणि निडल हातामध्ये कशी पकडायची ते सुद्धा सांगितलेलं आहे. आता आपण चेन स्टिच करण्यासाठी सुरुवात करूयात. तर आता आधी आपण इथून सुरुवात करणार आहोत. इथून आता मी पहिले आपला जो जरी थ्रेड आहे तो वरच्या साईडने काढून घेते. ठीक आहे. इथे आता मी जरी थ्रेड वरच्या साईडने काढून घेतलेला आहे आणि इथे आपण जो शेप क्रिएट केलेला आहे त्यावेळेस आपण इथे आता वर्क करणार आहोत. आधी आपली ही जी स्ट्रेट लाईन आहे ती आपण वर्क करून घेऊया. इथे आता आधी आपण आपली स्ट्रेट लाईन जी आहे ती वर्क करून घेऊया. थ्रेड आपल्याला एकदम नॉर्मल हातामध्ये असा एकदम लूज असं सोडायचं आहे. एकदम पण लूज नाही सोडायचं आहे आणि एकदम पण फिटिंग असं नाही पकडायचं आहे. मीडियममध्ये पकडायचं आहे म्हणजे तुमचा जो जरी थ्रेड आहे तो इझिली तुमच्या निडलमध्ये अडकून वरच्या साईडने बाहेर निघेल. तर आता इथे तुम्ही बघू शकता की इथे आता आपला पॉईंट आलेला आहे. इथे मी आधी एक लूप क्रिएट केला. ठीक आहे. आता इथे तुम्ही बघू शकता की ही आपली स्ट्रेट लाईन आहे. या स्ट्रेट लाईनमध्ये आपलं वर्क करून झालेलं आहे. इथे चेन स्टिच केल्यानंतर आपल्याला इथे जी तुम्हाला लूप दिसते, इथे आपण चेन स्टिच क्रिएट केली आहे, एक लूप क्रिएट केला आहे. याच्या वरच्या साईडला याच्या साईडला आपल्याला एक चेन स्टिच करायची आहे. इथे मी पहिले नॉर्मल अंतर ठेवून एक चेन स्टिच क्रिएट केली. ठीक आहे. इथे आता चेन स्टिच क्रिएट केल्यानंतर अगेन आपली ही जी स्ट्रेट लाईन आहे ती आपण वर्क करण्यासाठी घेऊयात. इथे अगेन आता मी चेन स्टिच करण्यासाठी घेतलेलं आहे. अगेन आता आपण इथे एक एक लूप क्रिएट करून घेऊयात. चेन स्टिच वेगवेगळ्या शेपमध्ये क्रिएट करणं सुद्धा खूप सिंपल आहे. फक्त जे मेन आपले पॉईंट्स आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. इथे आता स्ट्रेट लाईनमध्ये मी सेम चेन स्टिच करत आलेली आहे. तुम्ही वेगवेगळ्या शेपमध्ये घरी आधी ट्राय करून बघा. वेगवेगळ्या शेपमध्ये चेन स्टिच येणं पण गरजेचं आहे. इथे आता आपली फिनिशिंग लाईन आली. ठीक आहे. इथे सुद्धा आता आपली ही स्ट्रेट लाईन वर्क करून झालेली आहे. आता आपल्याला याच्या या साईडला एक लूप क्रिएट करायचा आहे. नॉर्मल अंतर ठेवून एक लूप क्रिएट करायचं आहे.
सो इथे लूप क्रिएट करून झाल्यानंतर अगेन आपल्याला सेम वर्क करत पुढे यायचं आहे. सो अगेन आता इथे मी चेन स्टिच करण्यासाठी घेतलेली आहे. सो इथे सुद्धा आता आपली स्ट्रेट लाईन कंप्लीट झालेली आहे. सो इथे आता आपली स्ट्रेट लाईन कंप्लीट झाल्यानंतर इथे सुद्धा आपल्याला सेम करायचं आहे. ह्या साईडला आपल्याला एक थोडं नॉर्मल अंतर ठेवून लूप क्रिएट करायचं आहे आणि त्याच्यानंतर अगेन आता आपल्याला इकडे चेन स्टिच करण्यासाठी घ्यायचं आहे. सो आता तुम्ही बघू शकता की प्रत्येक डिरेक्शनचं जे वर्क आहे, जे चेन स्टिच आहे, ते मी जागा न बदलता मी फक्त आपली जी निडल आहे तिचं डिरेक्शन चेंज करून इथे वर्क करत आहे. कारण सारखं डिरेक्शन चेंज करण्यापेक्षा एकाच ठिकाणी बसून सुद्धा आपण वर्क करू शकतो डिरेक्शन न बदलता. ठीक आहे. सो इथे सुद्धा आता आपली चेन स्टिच स्ट्रेट लाईनमध्ये करून झालेली आहे. सो अगेन सेम प्रोसेस इथे आपण एक लूप क्रिएट करूयात. ठीक आहे. सो तिथे एक लूप क्रिएट करून झाल्यानंतर अगेन आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे. अगेन आपल्याला स्ट्रेट लाईनमध्ये चेन स्टिच करत जायचं आहे. सो इथे सुद्धा स्ट्रेट लाईनमध्ये चेन स्टिच करून झाली. अगेन आता इथे आपण एक लूप क्रिएट करूयात नॉर्मल अंतर घेऊन. त्याच्यानंतर अगेन आता आपण इथे स्ट्रेट लाईनने वर्क करूयात. सो इथे सुद्धा आपली स्ट्रेट लाईनने वर्क करून झाल्यानंतर अगेन आपण आता इथे लूप क्रिएट करून झाल्यानंतर अगेन आता आपण इथे स्ट्रेट लाईनमध्ये चेन स्टिच करूयात. ठीक आहे. सो आता इथे तुम्ही बघू शकता की आपला हा जो शेप आहे तो परफेक्ट आपण इथे डिझाईन केलेला आहे चेन स्टिचने. आणि हे जे आपले पॉईंट आहेत ते सुद्धा आपले पॉईंट एकदम परफेक्ट चौकोनमध्ये आलेले आहेत. सो आता इथे आपलं वर्क करून झाल्यानंतर चेन स्टिच करून झाल्यानंतर नॉर्मल इथे मी अजून एक लूप क्रिएट केली. ठीक आहे. सो ती केल्यानंतर आता हा जो थ्रेड आहे तो आणि त्याच्याच साईडला अजून एक आपण थ्रेड वरच्या साईडने काढून घेऊयात. ठीक आहे. सो हे जे दोन थ्रेड आहेत, सो हा जो सेकंडवाला थ्रेड आहे तो आपण पहिल्या थ्रेडमधनं असा बाहेर काढायचा आहे. निडलमधून थ्रेड अजिबातच बाहेर काढायचा नाही आहे. सो सेकंडवाला जो आपला थ्रेड आहे तो पहिल्या थ्रेडमधून बाहेर काढल्यानंतर निडल आपल्याला आपला जो पहिलावाला जो थ्रेड आहे त्याच्या आत एंटर करून खालच्या साईडने आपल्याला जो आपला थ्रेड आहे तो ओढून घ्यायचा आहे. सो इथे आपली एंड नॉट बसलेली आहे. सो एक्स्ट्राचा जो थ्रेड आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर इथे आता तुम्ही बघू शकता की आपली चेन स्टिच जी आहे ती परफेक्ट लाईनमध्ये आलेली आहे. आपली स्ट्रेट लाईन आणि आपल्या शेपचे जे हे मेन पॉईंट आहेत, चौकोनचे जे हे मेन पॉईंट आहेत ते पॉईंटसुद्धा आपले एकदम परफेक्ट आलेले आहेत. कुठेच कर्व लाईन आलेली नाही आहे किंवा कुठेच टर्न वगैरे झालेलं नाही आहे. सो परफेक्ट लाईनमध्ये आपला हा शेप इथे क्रिएट झालेला आहे. सो इथे मी तुम्हाला हा शेप क्रिएट करून दाखवलेला आहे. सो तुम्ही घरी वेगवेगळ्या आकाराचे डिझाईन काढून घ्या, वेगवेगळे शेप क्रिएट करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने चेन स्टिच नक्की ट्राय करून बघा. कारण वेगवेगळ्या शेपमध्ये सुद्धा चेन स्टिच कशी क्रिएट करायची हे सुद्धा आपल्याला येणं गरजेचं आहे.
सो आता इथे आपलं चेन स्टिचसुद्धा शिकून झालेलं आहे. सो तुम्ही घरी स्ट्रेट लाईनमध्ये 2 डिरेक्शनमध्ये आणि ह्या वेगवेगळ्या शेपमध्ये चेन स्टिच कशी क्रिएट करायची याची घरी प्रॅक्टिस करा. सो इथे आपलं चेन स्टिच झाल्यानंतर आपली जी नेक्स्ट व्हिडिओ आहे ती येणार आहे नायलॉन थ्रेडवरती. सो नायलॉन थ्रेडने चेन स्टिच कशी करायची हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन. सो तुम्ही आधी चेन स्टिच जरी थ्रेडने चेन स्टिच करून बघा आणि चेन स्टिच करताना जरी थ्रेडने आपल्याला 14 नंबरची निडल यूज करायची आहे हे सुद्धा लक्षात ठेवा. सो घरी तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा. सो आजपुरतं एवढंच. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल किंवा तुम्हाला माझ्या व्हिडिओज आवडत असतील, हेल्पफुल वाटत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर काही क्वरीज, काही डाऊट्स असतील तर तुम्ही तेही मला विचारू शकता. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन. तुमच्या प्रत्येक कमेंटला मी रिप्लाय करेन. भेटूयात मग उद्याच्या व्हिडिओमध्ये. सो तुम्ही चेन स्टिच घरी वेगवेगळ्या शेपमध्ये नक्की ट्राय करून बघा. तर भेटूयात मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.